दिग्दर्शक संकेत महाजन, प्रकाश योजना नीरव खर्चे, पात्र परिचय विठ्ठलाच्या भूमिकेत कौस्तुभ कुलकर्णी, भटजी निनाद पिंपरकर, मास्तर संकेत महाजन, वकील नचिकेत पाटील, शेठजी जयदीप कुलकर्णी, शिंपी राहुल गोखले, आंधळी भक्ती साठे, डॉक्टरीनबाई संजोत गिंडी, सखुमावशी प्रणती सुर्वे आणि गायिका निरुपमा वैद्य. तपर्डी मराठी मंडळ सादर करीत आहे पु ल देशपांडे लिखित आणि संकेत महाजन दिग्दर्शित धमाल विनोदी नाटक विठ्ठल तो आला आला. त्याच्याचमुळे इथे 28 युग उभी राहायची शिक्षा मिळाली मला. का हो डॉक्टरीनबाई, तुम्ही काय बोलला? मी? तुम्हीच म्हणालात ना नाव काढू नका म्हणून. हा वकील साहेब, आरती घ्या आधी, गप्पा मागावून. अहो जरा इकडे लक्ष द्या. काय हो शेठजी, 2च हात आहेत मला, 4 हातांचा विष्णू नाहीये मी. अहो माझ्यावर कशाला टाकताय? मी कुठे काय म्हणालो? अहो देवळात तरी खोटं बोलू नका, दुकानात ठीक आहे. अहो भटजी, आगाऊपणा वाढलेला दिसतोय. आषाढी लावली म्हणून चढून जाऊ नका इतके. ही पुण्याई विठ्ठलाची, तुमची नाही काय? अरे हो, पण माझ्याकडे पाहिजे का कोणी जरा? अरे मी जन्माला घातलं तुम्हाला. यांनी मला जन्माला घातलं म्हणे. मास्तर झाला म्हणजे काय वाटेल ते बरोबर काय? अरे मी कुठे काय बोललो? रात्रीचा गांजा उतरला नाही वाटतं. पुन्हा भडकावीन. मास्तर म्हणवतात आणि खोटं बोलतात आणि गावातली पोरं आम्ही तुमच्या ताब्यात द्यायची की नाही? अहो पांडुरंगाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जन्म देण्याचे काम मी कशाला करीन? अहो शाळेत ब भटजी शिकवण्याकरता तुमचं नाव घेतो आम्ही. पण मी माझ्या या कानांनी ऐकलंय तुम्हाला मी जन्माला घातलं म्हणताना. तुम्ही मला जन्माला घातलं? मी तुम्हाला जन्माला घातलं असं म्हणताना मी माझ्या या कानांनी ऐकलंय. पाहिजे तर या लोकांना विचारा. हो मी ऐकलं हो असं म्हणताना. मी देखील ऐकलं. पहा ऐका, या वकील साहेबांच्यावर नसेल तुमचा विश्वास, पण या सखूबाई कशाला खोटं बोलतील? भटजी, तोंड सांभाळून बोला. अरे कान फुटले का तुमचे? अहो शेठजी, माझे कान कशाला फुटतील? अहो तुमचं कानच काय, डोकं का फुटना? आम्हाला काय त्याचं सोयरा सुद्धा. अरे काय निर्लज्ज लोक आहेत. अरे लक्ष आहे की नाही तुमचं? माणसं आहात की जनावर? हे बघा डॉक्टरीनबाई, तुम्ही पुन्हा चुमडेपणा केला. अहो आम्हाला जनावर म्हणायचं, तुम्हाला काय असं काय? मी आता मला काय जनावर ओळखता येत नाही. जनावरांची डॉक्टर आहे मी. आणि जनावर काय तुमच्या की देवळात येऊन गाढवपणा करत नाही. का शेठजी, काय खरं बोलले डॉक्टरीनबाई? अहो भर सार्वजनिक ठिकाणी डॉक्टरीनबाई आम्हाला गाढव म्हणाला. अब्रू नुकसाने फिर्याद ठोकणारी त्यांच्या. तुमची साक्ष गाडी. कोणाला धमकी देता वकील साहेब? मला? अहो गाढव म्हटल्यानं आबरू
समजलेली गाढवाची, तुमची नाही. अहो भटजी, आरती आणायची आणि प्रसाद वाटा. घरी जायला उशीर होतोय. जाऊ द्या त्यांना. घरी जाऊन सुनेला छळायचे. कोण म्हटले रे? डॉक्टरेट बाई तुम्ही? हो, मी ऐकलं, तुम्हीच. अहो चांगला पुरुषाचा आवाज होता. मी देखील ऐकलं. पांडुरंगाच्या पायाची शपथ घेऊन सांगते, मी कशाला बोलेन. अहो देवळात तरी नका विटाळू जीव. का आलेत माझे? सुप नाही. आणि छळ केला तो माझ्या सुनेचा करते ना, तुमचा तर नाही करीत. अहो काकू भांडू नका. अहो 4 घटका शांती मिळावी म्हणून देवळात यायचं. भांडणं कसली करताय? अहो दिवसभर पोरांच्या कटकरीने डोकं पिकतं. जन्म देताना विचार करायचा होता मास्तर. गावातल्या सगळ्या पोरांना मी जन्म दिला का डॉक्टरीन बाई? अरे जनावरांच्या डॉक्टर झाल्या म्हणजे त्यांच्याच डोक्याने विचार करायला लागतो वाटतं. शाळेतली पोरं म्हणालो मी. अहो कधी कधी असं डोकं पिकतं की उचलावी काटानं आणि अरे हो मास्तर. अहो दुसऱ्यांच्या पोरांच्या जीवावर असे उदार होऊ नका. अहो निष्पाप जीवती. अहो त्यांच्यावर कशाला चिडताय? आणि त्यांच्या निष्पाप पोटात तुम्ही किडकं धान्य घाला शेठजी. अहो वकील साहेब, लबाडीचा हिशोब असला तर तो तुमच्या धंद्यात अधिक आहे. इथं काढायची काही गरज आहे का? अहो, मी होऊन कशाला काढेन? अगं बाई, आरती झाली वाटतं. निघता उशीर झाला. भटजी, मी घेतली आरती. सरका पुढे. भटजी, झाला त्याच्या. या कोण माझ्या श्रीमुखात आणणार आहे ना तो पुढे या. का भटजी, कोणावर इम्प्रेशन? इम्प्रेशन मला नाही कळत. पण माझ्या श्रीमुखात आणायची त्याची माय व्याली असेल ना त्यांनी पुढे येऊन माझ्या श्रीमुखात आणावी. ओय भ्याड, शत्रूवर मागून वार करायला लाज नाही वाटत? शेठजी, नगरात कोंबून वादीने गळा आवडील. अहो पुढे जा. तुमचा मी काय घोडं मारलंय तुमचं? अहो इतक्या सगळ्या मंडळींच्या देखत माझ्या पाठीत दुद्धा आणलात. माझी पाठ म्हणजे काय जोंधळ्याचं पोतं वाटलं काय तुम्हाला?